हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. बाजाबाई दुष्यंतला घरी परत आणायला जाणार आहे, पण दुष्यंत मात्र बाजाबाईसोबत यायला नकार देणार आहे. दुष्यंत म्हणतो, आई मी घरी येईन तर कृष्णाला सोबतच घेऊन येईन. तसेच आता जयकांत पूजाला लग्नाची मागणी घालणार आहे, तर मैनावती मात्र जयकांतचं लग्न दुसऱ्याच मुलीशी लावायचा विचार करत आहे. चला तर मग बघूया. मालिकेच्या सुरुवातीलाच दुष्यंत विचार करत असतो, कृष्णा तुला तुझ्या बहिणीविषयी एवढी वाईट गोष्ट मी नाही सांगू शकत. त्यात त्या बिचारीची पण काय चूक नाही. त्या रहेजानं तिला फसवलं, फायदा घेतला तिचा. तर कृष्णा हे मनातल्या मनात विचार करत असते, दुष्यंत सरकार मला ठाव आहे तुमच्याकडं उत्तर नाही, कारण तुमचं आणि पूजाचं प्रेमच खरं प्रेम आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा त्यावेळी अशा काही गोष्टी घडल्या ज्या मी तुला डिटेल्समध्ये सांगू शकत नाही, पण विश्वास ठेव माझ्यावर. त्यामुळे माझ्या आणि पूजेच्या नात्याला काही अर्थच उरला नव्हता. मी ऑलरेडी तिच्यापासून वेगळा झालेलो होतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मग असं समजा आपल्या पण नात्याला आता अर्थ उरलेला नाही, तेव्हा माझ्यापासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे. दुष्यंत म्हणतो, ते शक्य नाही कृष्णा, तुझ्यापासून कधीच लांब होणार नाही मी, कधीच नाही. इकडे आता पूजा तयार होत असते. सावित्री पूजाकडे बघत म्हणते, एवढ्या या शुक्राच्या चांदणीला सोडून त्या दुष्यंतनं त्या झिपरीमध्ये काय बघितलं कोणास ठाऊक. एवढ्यातच आता भक्तीचा फोन येतो. भक्ती पूजाला म्हणते, पूजे अगं कृष्णाला समजाव की. पूजा म्हणते, कशाबद्दल. भक्ती म्हणते, पूजे हे बघ, मला दुसरं काय बी माहीत नाही. दुष्यंत सरकारांत कृष्णेचं लगीन झालंय आणि त्यांच्या संसारामध्ये मिठाचा कडा पडलेला मला अजिबात चालणार नाही बघ. पूजा म्हणते, ओ अच्छा अच्छा, हो ग मलाही असंच वाटतंय, पण ती कृष्णा दुष्यंतला त्या डीला का सोडून गेली मला माहीत नाही. आता सावित्री फोन घेते आणि भक्तीला म्हणते, हे बघ मला तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं, कारण तू माझी पोरगी आहे. सावित्री पुढे म्हणते, लग्न संसार हे तू मासनी धार्जनच नाही ग. सावित्री म्हणते, तुला नवऱ्यानं टाकलं आणि तिनं नवऱ्याला टाकलं. सावित्री भक्तीला म्हणते, मला त्या कृष्णेचं काय बी वाईट वाटत नाही, पण मला तुझं वाईट वाटतं, कारण तू माझ्या रक्ताची पोरगी आहे, पण तुम्ही दोघी बी स्वतःच्या हातानंच स्वतःचं वाटोळं करून घेताय. तेव्हा माझ्या पूजाला यात अजिबात ओढायचं नाही. इकडे आता गावातले 2-3 लोक दुष्यंतला कृष्णासोबत काम करताना बघतात. जयकांतही तिथे आलेला असतो. जयकांत आता लगेच मोबाईलमध्ये दुष्यंत आणि कृष्णाचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि लगेच बाजाबाईला व्हिडिओ कॉल करतो. जयकांत म्हणतो, काकीसाहेब आपला दुष्यंत त्या कृष्णेसाठी काय काय करायला आहे बघा. बाजाबाईला तो व्हिडिओ बघून खूप राग आलेला असतो. आढळरावांनी सुद्धा तो व्हिडिओ बघितलेला असतो. आढळरावांना दुष्यंतला कृष्णाची मदत करताना बघून खूप आनंद झालेला असतो. आढळराव म्हणतात, अरे वा वा र वा वा, या कृष्णेनं फक्त दुष्यंतच्या मनातली मातीची भीती नाही घालवली, तर मातीत हात घालून मातीतली कामं बी करायला शिकवली. वा वा, आनंदच आहे. इकडे आता दुष्यंत थकून सावलीत बसलेला असतो. भक्ती तिथं पाणी प्यायला आलेले असते, पण दुष्यंतला या अवस्थेत बघून भक्तीला खूप वाईट वाटलेलं असतं. भक्ती आता पाणी न पिताच दुष्यंतला पाणी घेऊन जाते. दुष्यंतला वाटतं कृष्णानंच पाणी आणलं, पण नंतर तो भानावर येतो. दुष्यंत भक्तीला थँक्स म्हणतो आणि पाणी पितो. भक्ती म्हणते, सावकाश ठसका लागल. दुष्यंतला खूप तहान लागलेली असते. भक्ती म्हणते, कशाला एवढं उन्हातानाचं स्वतःच्या जीवाला त्रास करून घेताय. दुष्यंत म्हणतो, कृष्णासाठी. भक्ती म्हणते, तुमच्या मनात काय आहे ते कृष्णेला सांगितलं तरी आहे का तुम्ही. दुष्यंत म्हणतो, खूप प्रयत्न केला मी, पण ती माझं काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. भक्ती आता मनातल्या मनात म्हणते, दुष्यंत सरकार कृष्णेला तुमच्या खोटं बोलण्याचा राग नाही आला हो. ती तर पूजासाठी तुमच्यापासून दूर व्हायला निघाली. पूजाच्या भल्यासाठी ती तुमच्यात असलेल्या नात्याला पणाला लावायला निघाली हो. भक्तीला टेन्शनमध्ये बघून दुष्यंत म्हणतो, तू काळजी करू नको एवढी. मला माहिती आहे कृष्णा माझ्यावर चिडली, पण मला हेही माहिती आहे की तिचा राग फार काळ टिकणार नाही. मी समजूत काढेन तिची. असं म्हणून दुष्यंत परत कामाला निघून जातो. भक्ती आता मनातल्या मनात म्हणत असते, इथं विषय पूजाचा आहे आणि पूजासाठी काय बी झालं तरी कृष्णा तिचा निर्णय बदलणार नाही. भक्ती म्हणते, माझं बी हात दगडाखाली आहेत, पण तुमच्या आणि कृष्णेच्या भल्यासाठी मी तुमची नक्की साथ देईन. इकडे आता बाळजाबाई खूप रागात असते. ती म्हणते, गण्या गाडी काढ लवकर. आता आढळराव लगेच तिला अडवतात आणि म्हणतात, कुठं निघालायसा. बाळजाबाई म्हणते, ती पोर माझ्या दुष्यंताकडनं नको नको ती कामं करून घ्यायला लागली, म्या काय इथं बघत बसू काय. आढळराव म्हणतात, ती पोर. अहो ती पोर म्हणजे कुणी साधीसुधी पोर नाही. कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील असं नाव आहे तिचं, आणि ती आपल्या दुष्यंताची बायको आणि या घरची सून आहे. आढळराव पुढे म्हणतात, बाळजा तुला नाही समजायचं, त्या दोघांचं एकमेकांवर लय प्रेम आहे, लय माया आहे एकमेकांवर. हा आता या तुझ्या कट कारस्थानानं तू त्यांच्यात थोडीशी फूट पाडू शकशील, पण त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार, हे तू लिहून ठेव. आढळराव म्हणतात, बाळजा मी विश्वासानं सांगतो, लवकरच दुष्यंत कृष्णाची मनधरणी करून तिला मानाने या घरात घेऊन येतोय की नाही तू बघच. बाळजाबाई म्हणते, असं
मग तुम्ही बी बघा, हे घर माझं आहे, या घरात कुणी राहायचं हे मी ठरवणार आणि त्या कृष्णेला तर मी या घराच्या उंबऱ्याबाहेर बी फिरकून द्यायची नाही, हे तुम्ही लिहून ठेवा. असं म्हणून बाजाबाई आता निघून जाते. इकडे आता कृष्णा शेतातल्या बुजगावण्यासोबत बोलत असते. ती म्हणते, संभेराव बघ र, हा माणूस जर असा वागत राहिला तर माझ्यासारख्या बाय माणसानं काय करायचं. आता दुष्यंत त्या बुजगावण्याच्या पाठीमागून आवाज बदलून बोलत असतो. दुष्यंत म्हणतो, पोरी तो जे काय म्हणतोय ते एकदा ऐकून तरी घे की. कृष्णा म्हणते, कोण बोललं. दुष्यंत म्हणतो, संभेराव, म्या संभेराव बोलायलो. दुष्यंत पुढे म्हणतो, कृष्णे कसं वागायली दुष्यंत सरकाराशी, त्याला एकटं टाकून इकडं आली वय, बरोबर आहे काय. दुष्यंतचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तरी बघ.